ठामपाची पाणीपट्टी वसुली 91%। ठाणे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याचे वितरण दर हे पाणी विकत घेण्यासाठी जेवढी किंमत महापालिकेला मोजावी लागते त्यापेक्षाही कमी दर लोकवस्तीनुसार आकारण्यात येतात। साधारणपणे झोपडपट्टी वसाहतीत एका कुटुंबाला एका महिन्याला 15,000 लिटर मागे 7 रुपये 50 पैसे तर इमारतीमधील एका कुटुंबाला महिन्याकाठी 15,000 ते 20,000 लिटर मागे 10 रुपये तसेच वाणिज्य पाणी वापरासाठी 1,000 लिटर मागे 20 रुपये ते 40 रुपये दर आकारले जात आहेत। परिणामी प्रत्यक्ष पाणीपट्टी वसुली आणि अपेक्षित मिळकत यामध्ये तफावत आढळून येत असल्याची माहिती मिळते। वर्षातून 4 वेळा 3 महिन्यांचं एकत्रित बिल नागरिकांना दिलं जातं। यंदा आर्थिक वर्ष पूर्ण होत आले तरी प्रत्यक्ष अपेक्षित पाणीपट्टी वसुली 225 कोटी रुपये इतकी असून केवळ 91.2 कोटी रुपये एवढीच वसुली 23 फेब्रुवारी पर्यंत झाली आहे। तर पाणीपुरवठा विभागाला 131.80 कोटीचे पाणीपट्टी वसुलीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्च हा एकच महिना हातात शिल्लक आहे। 9 प्रभाग समिती अंतर्गत 16,54,442 ठिकाणी पाणी मीटर लावण्यात आले नाही। आशाकडून 34,75,72,315 वसूल करण्यात आलेत तर 60,70,353 स्मार्ट पाणी मीटरच्या माध्यमातून 46,77,79,522 कोटी रुपये तर वाणिज्य आणि अन्य पाणी पुरवठा होणाऱ्या 3,05,440 संस्थांकडून 9,46,68,390 असे एकूण 91,20,20,206 कोटी इतके जमा झाले असल्याची माहिती मिळते। दरम्यान सर्वात जास्त पाणीपट्टी वसुली 17,44,78,107 रुपये तर सगळ्यात कमी पाणीपट्टी वसुली ही वागळे विभागात 4,09,92,905 रुपये तर दिवा प्रभाग समितीमध्ये 7,85,85,363 इतकी कमी वसुली झाल्याचं दिसून येत आहे। महापालिकेचा आर्थिक डोलारा हा शहर विकास विभाग, मालमत्ता कर विभाग आणि पाणीपट्टी वसुली विभागातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मिळकतीचं गणित अवलंबून असतं। मात्र दरवर्षीप्रमाणे एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात अपेक्षित उत्पन्न आणि वसुली यामध्ये बऱ्यापैकी तफावत आढळून येत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे।